हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो लॉ सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण सीईटीची पासिंग किती मार्काला असते, किती मार्क्स पडले म्हणजे आपण सीईटी क्वालिफाय झालो, हे डिस्कस करणार आहोत. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2025 ची जी लाईव्ह बॅच आहे ती आम्ही ग्लोबल ऑनलाईन क्लासेसमध्ये सुरू केलेली आहे आणि ही बॅच तुमची एक्झाम होऊपर्यंत चालणार आहे. या बॅचमध्ये तुमचा संपूर्ण अभ्यास एक्झामच्या अगोदर कव्हर केला जाणार आहे. त्याच्यानंतर डेली लाईव्ह क्लासेस तुम्हाला या बॅचमध्ये मिळणार आहेत. संपूर्ण अभ्यासक्रमावरती रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर, संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स, त्याच्यानंतर 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये प्रोव्हाइड केले जातात. या कोर्सची फी फक्त 2000 रुपये आहे. ही बॅच जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथे ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करून त्यामध्ये पण हा कोर्स तुम्ही परचेस करू शकता. तर त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करा, त्यामध्ये तुम्ही तुमच्या मोबाईल नंबरने रजिस्टर करा आणि तिथे हा कोर्स सर्च करून तुम्ही परचेस करू शकता. मित्रांनो, या कोर्समध्ये अगदी एक्झाम झाल्यानंतर पण तुमचे कॅप राऊंड पर्यंत ग्लोबल ऑनलाईन तुमच्या सोबत असणार आहे. तुम्हाला जर काही इश्यू असेल, काही अडचण असेल, तुम्हाला जर काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर ग्लोबल ऑनलाईन तुमच्या नेहमी सोबत असणार आहे. तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, महासीईटी सेलने यावर्षी सिलेबस आणि मार्किंग स्कीममध्ये काही चेंजेस केलेले आहेत. त्या चेंजेसनुसार 3 इयर लॉ सीईटीमध्ये लीगल ॲप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंगला 24 मार्क्स आता असणार आहे. जनरल नॉलेज विथ करंट अफेअर्स 32 मार्क्सचा असणार आहे. लॉजिकल अनालिटिकल रिझनिंग हे 24 मार्क्सचं, त्याच्यानंतर इंग्लिश या विषयाला इथे 40 मार्क्स असणार आहे. ते जर आपण 5 इयर सीईटीच्या बाबतीत जर पाहिलं तर लीगल ॲप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंग 32 मार्क्स, जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स 24 मार्क्स, लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंग 32 मार्क्स आणि इंग्लिश 24 मार्क्सचं, तसेच बेसिक मॅथमॅटिक्स हे 8 मार्क्सचं असणार आहे. म्हणजे दोन्ही ज्या एक्झाम आहेत त्या 150 मार्कावरनं 120 मार्काच्या करण्यात आलेल्या आहेत. आणि हे जे चेंजेस सीईटी सेलने केले आहेत त्याच्यानुसार मग क्वालिफाईंग क्रायटेरिया काय असणार आहे ते आपल्याला माहिती असणं महत्त्वाचं आहे. कारण एक्झाम सोपी होणार आहे. कारण आता मॅक्सिमम वेळ तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी मिळतोय. सुरुवातीला 40 सेकंदापर्यंत मागच्या वर्षी तुम्हाला एका प्रश्नाला वेळ मिळायचा. आता या वर्षीपासून 120 मिनिटांमध्ये तुम्हाला 120 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. म्हणजे प्रत्येक क्वेश्चनला तुम्हाला 1 मिनिट इथे आहे. तर मग अशा सिच्युएशनमध्ये या एक्झामच्या कट ऑफचं काय होईल आणि या एक्झामचे क्वालिफिकेशन मार्क्स जे आहेत ते आपण जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मित्रांनो, त्यासाठी आपण सीईटीची जी मागच्या वर्षीची मेरिट लिस्ट आहे ती आपण पाहूयात. आणि ज्यावेळेस आपण ती मेरिट लिस्ट पाहू त्यावेळेस आपल्याला समजेल की त्या मेरिट लिस्टमध्ये जे इन्क्लूड केलेले विद्यार्थी आहेत ते सगळे क्वालिफाईड विद्यार्थी आहेत. म्हणजे आपल्याला मागच्या वर्षी मॅक्सिमम पर्सेंटाईल विद्यार्थ्यांना किती होतं ते पण कळेल आणि मिनिमम पर्सेंटाईल जे क्वालिफाईंग क्रायटेरियासाठी होतं ते पण याच्यामध्ये आपल्याला समजेल. त्यासाठी आपण होम साईटवरती कॅप या सेक्शनमध्ये गेल्यानंतर 2024-25 हा एक ऑप्शन आपल्याला दिसतोय, तो आपण सिलेक्ट करूयात. तो ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर पुढे तुम्हाला वेगवेगळे कोर्सेस दिसतात. त्याच्यामध्ये आपण प्रातिनिधिक स्वरूपात सध्या एल-एल-बी 3 इयरचं पाहूयात. ज्यावेळेस तुम्ही एल-एल-बी 3 इयर सिलेक्ट कराल त्यावेळेस तुम्हाला नवीन पोर्टल इथे ओपन झालेलं दिसेल आणि त्या पोर्टलवरती एल-एल-बी 3 इयरचे मागच्या वर्षीचा जो डाटा आहे तो कंप्लीट डाटा इथे अजून पण सीईटी सेलने ठेवलेला आहे. तो आपण रेफरन्ससाठी वापरू शकतो. इथे वेगवेगळ्या राउंडचे ज्या मेरिट लिस्ट आहेत ते आपण इथे पाहू शकतो. तर ही राउंड 1 ची जी फायनल मेरिट लिस्ट आहे ना, जी 5 ऑगस्ट 2024 ला पब्लिश झाली होती, ती मेरिट लिस्ट आपण चेक करूयात. तर या लिस्टमध्ये सगळे सीईटीचे विद्यार्थी ज्यांनी सीईटी दिली आणि दुसरी गोष्ट म्हणजे कॅप राउंडला अप्लाय केलं, अशा विद्यार्थ्यांची लिस्ट याच्यामध्ये असणार आहे. या लिस्टमध्ये मागच्या वर्षीचे सगळे जे विद्यार्थी आहेत त्यांची नावे असणार आहेत, त्यांचे मार्क्स असणार आहेत. त्याच्यानंतर त्यांचं जे पर्सेंटाईल आहे, रँक पण तुम्हाला इथे दिसणार आहे. ठीक आहे. तर आपण झूम इन करून पाहूयात. तर मित्रांनो, झूम इन केल्यानंतर आपल्याला दिसतंय की जो फर्स्ट रँकर होता त्याला 100% पर्सेंटाईल होतं. त्याच्यानंतर सेकंड, थर्ड, फोर्थ या 4 लोकांना 100 पर्सेंटाईल होतं. त्याच्यानंतर आपण पाहू शकतो की खाली जाताना मेरिटनुसार इथे मार्क कमी-कमी होत जात आहे. तर आता आपण जो शेवटचा स्टुडंट होता त्याचे मार्क्स पाहूयात. मित्रांनो, आपण आता ते लिस्टच्या शेवटी आलोय. मेरिट लिस्टचं हे शेवटचं पेज आहे. याच्यामध्ये आता आपण झूम इन करून पाहूयात. तर इथे पहा 0.011767 शेवटचा नॉन झिरो पर्सेंटाईल असणारा विद्यार्थी सुद्धा मेरिट लिस्टमध्ये इन्क्लूड केलेला आहे. त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो की आपल्याला मिनिमम कितीही कमीत कमी मार्क पडू द्या, तुम्ही या एक्झाममध्ये क्वालिफाय होऊ शकता. तुम्ही मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव इथे येऊ शकतं आणि तुम्ही राउंड अटेंड करण्यासाठी ॲप्लिकेबल होतात. एक्झाममध्ये फक्त क्वालिफाय होणं हे आपलं टार्गेट नाहीये. आपल्याला चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचंय आणि चांगल्यातल्या चांगल्या ठिकाणी आपली डिग्री कंप्लीट करायची आहे. तर मित्रांनो, जसं की आपण आत्ताच पाहिलं की 0.011 पर्सेंटाईल जरी असेल तर तुम्ही या एक्झाममध्ये क्वालिफाय होता. पण एवढं कमी टार्गेट आपलं असू नये. कारण आपल्याला चांगल्या कॉलेजला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर मार्क्स हे कधी पण चांगले लागतात. सीईटीमध्ये क्वालिफाय होणं ही काही विशेष गोष्ट नाही. सगळेच क्वालिफाय होतात. पण चांगले मार्क्स मिळवून चांगल्या कॉलेजमध्ये जाणं हे आपलं स्वप्न कधीही असलं पाहिजे.
आणि विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, आपली एक्झाम ही अगदी 20 आणि 21 मार्चला आलेली आहे. त्याच्यामुळे खूप कमी दिवस आहे. 1 ते दीड महिना आपल्याकडे आहे आणि एवढ्या कमी वेळेमध्ये जर आपल्याला हे प्रिपरेशन एक्झामचं करायचं असेल, तर ग्लोबल ऑनलाईनची जी लाईव्ह बॅच आहे, ती आम्ही सुरू केलेली आहे. आणि मित्रांनो, ही बॅच जी आहे तुमची एक्झाम होईपर्यंत, अगदी एक्झाम झाल्यानंतर पण चालणार आहे. आणि एक्झामच्या अगोदर आम्ही तुमचा सर्व सिलेबस याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. सोबतच एक्झाम नंतर तुम्हाला काही इश्यू असेल, तर ते सुद्धा तुम्ही आमच्यासोबत डिस्कस करू शकता. बॅचमध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस, संपूर्ण अभ्यासक्रमाचे रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स, नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा प्रिपरेशनसाठी मिळणार आहे. तर लवकरात लवकर ही बॅच जॉइन करा. बॅच जॉइन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईनचं ऑफिशियल ॲप डाउनलोड करून त्यामध्ये सुद्धा तुम्ही हा कोर्स परचेस करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढचा व्हिडिओ तुम्हाला कशा बाबतीत पाहिजे ते नक्की कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा आणि एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक यू.